देगलूर बिलोली असेंबली हलके से टिकट को लेकर लीडरों में नाराजगी खुलकर सामने आ रही है। साबिक एमएलए सुभाष साबने ने आज़ाद उम्मीदवार की हैसियत से इलेक्शन लड़ने का ऐलान कर दिया है। वाज़ेह रहे कि सुभाष साबने शिवसेना से एमएलए रह चुके हैं। बाद में इन्होंने टिकट को लेकर नाराज़गी जताई थी और बीजेपी में शमूलियत इख्तियार कर ली थी। अब बीजेपी से भी नाराज़ होकर इन्होंने आज़ाद उम्मीदवार की हैसियत से मैदान में उतरने का ऐलान कर दिया है। अपने घर पर एक प्रेस कॉन्फ्रेंस में इन्होंने इस बात का ऐलान किया। प्रेस से कबल अपने कारकुनों और हिमायतों के साथ इन्होंने एक चर्चा बैठक भी की। अब सुभाष साबने के आज़ाद उम्मीदवार के तौर पर मैदान में उतरने के फैसले ने वाज़ेह कर दिया है कि बीजेपी में सब कुछ ठीक नहीं चल रहा है। देगलूर से हमारे नुमाइंदे सैयद समी की रिपोर्ट। सर, तुम्ही जो भाजपाचा राजीनामा दिला, तुमची पुढची भूमिका काय आहे? ते सांगितलं ना मी, माझी पुढली भूमिका मी माझ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून संवाद करून मी 2 दिवसामध्ये माझी भूमिका मी जाहीर करणार। 100% जनतेच्या आग्रह खातर मी निवडणुकीला समोर जाणार आहे। मैं गांव-गांव जाके अनाउंस करके मैं पीक विमा भरने लगाना, लाके देना, कपास पे बोंडाले गिली तो उसके भी पैसे लाके देना, लालिया गिरा होगा तो उसके भी पैसे लाके देना, कहीं गारपीट हो गई उसकी भी मदद में मेरे मतदार संघ में ला के देना और सभागृह में खड़े रह के मतदार संघ की बात आवाज़ मैं वहाँ पे जोर में रखना। आप देखे होंगे 18-19 में मेरा 2 ही मतदार संघ में दुष्काल का निधि भी मैं लाके यहाँ पे लोगों को दिया है। किसानों के लिए बहुत सारा काम किया, विकास के लिए काम किया। अगर आप देखते होंगे मेरे कालखंड में जो काम हुआ, खानापुर से लेके कोनलवाड़ी तक आप जाओ, हेलीकॉप्टर विमान उतरने के जैसे रस्ते अपन अपने मतदारसंघ में बनाए। 5 वर्षे ह्या मतदारसंघाचा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून लोकसेवक म्हणून मी काम करत असताना आपण सर्व लोकांनी बघितलं आहे, पत्रकारांनी बघितला माझ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जो विकास झालेला आहे। पण लोकशाहीच्या 75 वर्षामध्ये ज्या गावानं डांबर बघितला नाही त्या गावचे डांबरीकरणाचे रस्तेसुद्धा मी अतिशय चांगले केलेले आहेत। मग इथले देगलूरच्या न्यायालयाचा प्रश्न असेल, निजामानं न्यायालय बांधलेलं होतं आपल्याकडे। मी आमदार झाल्याच्या नंतर देगलूर आणि बिलोली तालुक्यातल्या दोन्ही न्यायालयाच्या इमारती मी स्वतः शासनाकडे ताकदीनं मांडून मी ह्या ठिकाणच्या दोन्ही वैद्यकीय निधी आणला न्यायालयाच्या इमारतीचा। आपल्याकडे 50 खाटाचं रुग्णालय होतं, उपजिल्हा रुग्णालय। देगलूरला 100 खाटाचं मी रुग्णालय केलं। बिलोलीला ग्रामीण रुग्णालय होतं, त्याचा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आपण आणला। कोंडलवाडीला प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, बिलोलीचं ग्रामीण रुग्णालय मी कोंडलवाडीला शिफ्ट केलं आणि आज तिथली इमारत वगैरे सर्व तयार आहे। सांगण्याचा तात्पर्य एवढाच की माझ्या 5 वर्षामध्ये 75 वर्षात झालेला नव्हता तेवढा विकास मी 5 वर्षामध्ये केलं। दुर्दैवानं माझा पराभव 2019ला झाला। पराभव झाला म्हणून मी काय रणांगण सोडून गेलो नाही। मी इथंच मतदारसंघामध्ये जनतेच्या सेवेमध्ये, जनतेच्या सुखात दुःखात जी शासनाचा जे काही निधी असेल ते निधी आणून मी माझ्या ग्रामपंचायतीला निधी दिलेला आहे, विकासाला निधी दिलेला आहे। अनेक प्रश्न मतदारसंघाचे मी त्या माध्यमातून सोडून देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामपंचायतीला आपण निधी आणून दिलेला आहे। लोकांचे कामं आपण ह्या ठिकाणी केलो। पडलो म्हणून मी मतदारसंघ सोडून गेला नाही। एकदा नाही 2दा माझा पराभव झाला। 2019ला झाला, 2021ची मी पोटनिवडणूक लढवली। 2दा पडल्याच्या नंतर सुद्धा मी रणांगण सोडून गेलेलो नाही। देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातल्या जनतेवरती माझा विश्वास आहे। माझा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या मेहनतीवर आणि मी आमदार असताना 5 वर्ष जे काम केलेत मतदारसंघामध्ये, आज जर आपण बघितलात मतदारसंघामध्ये रेस्ट हाऊससारखं देगलूरचं रेस्ट हाऊस आपण बघा, सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यकारी अभियंत्याचं ऑफिस आपण ह्या ठिकाणी आणलं, बांधकाम केलं। देगलूर नगर शहरामध्ये जर आपण बघितलात भुयारी गटार योजनेच्या माध्यमामधून जे काम आपण केलं आहे, या कामाच्या जोरावरती आणि ग्रामीण भागातले जे काही खेडे वाडी तंडेपर्यंत जे डांबरीकरणाचे रस्ते 72-70 वर्षामध्ये ज्या लोकांनी बघितले नाही त्या गावापर्यंत आपण डांबरीकरणाचे रस्ते त्या गावापर्यंत आपण नेलेले आहेत। त्यांना तालुक्याशी जोडलेलं आहे। या विकासाच्या जोरावरती मी माझ्या जनतेकडे जाणार आणि एक मस्तक 2 हस्तक आणि माझ्या कार्यकर्त्यासोबत मी जनतेच्या दरबारामध्ये न्याय मागणार।
सर